जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 185 पाहणार आहोत. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंतये सस्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. जय जय रघुवीर समर्थ. माणसाला सतत कशाचं न कशाचं भय असतंच. माझ्याजवळ जे काही आहे ते नष्ट तर होणार नाही ना, याचं त्याला भय असतं. आणि सर्वात जास्त भय असतं ते मृत्यूचं. मृत्यू येणारच हे माहीत असूनही माणूस मृत्यूला घाबरतो. मग या भयापासून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावे हे सांगताना समर्थ म्हणतात, लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये सस्वरूपी. अर्थात भयातीत होण्यासाठी, भयमुक्त होण्यासाठी रामरूपामध्ये लपावे असे समर्थ म्हणतात. लपावे म्हणजे त्या रामरूपाशी आपण एकरूप होऊन जावे. आणि ते एकरूप होणे हे कसे असावे तर समर्थ म्हणतात ते अति आदरे. अति आदरे म्हणजे अतिशय प्रेमाने, अतिशय भक्तीने आपण त्या रामरूपामध्ये विलीन व्हायला पाहिजे. बळजबरीने नाही, कोणी सांगितले म्हणून नाही, तर आपल्याच मनाला असं वाटलं पाहिजे की आपण रामरूपाशी एकरूप होऊन जावं. तेव्हाच आपल्यामध्ये त्या रामाविषयी भक्ती आणि प्रेम निर्माण होऊ शकतं. म्हणून समर्थ म्हणतात, अति प्रेमाने, अति भक्तीने तुम्ही रामरायाशी एकरूप होऊन जा. म्हणजे काय होईल, आपली सर्व काही चिंता त्या रामालाच, कारण आपण आपलं सर्व त्याला समर्पित केलेलं असतं. आणि म्हणूनच एकदा का आपण त्याला आपलं मानलं की मग आपल्याला कशाची भय आणि कशाची काळजी राहणारच नाही. मग आपण आपोआप त्या स्वरूपामध्ये लीन होऊन जातो. आपण रामरायात एकरूप झाल्याने आपल्यातला मीपणा, अहंकार हाही नष्ट होतो आणि ते स्वस्वरूपात विलीन होऊन जातो. देहबुद्धी शिल्लक राहतच नाही. माणूस कसा होतो, निश्चिंत होतो. म्हणजे त्याला कशाची काळजी राहतच नाही. माझे कसे होईल ही चिंता त्याला राहतच नाही, कारण तो स्वस्वरूपामध्ये विलीन झालेला असतो. स्वस्वरूपाशी एकरूप झाल्यावर मग खरंच भीती कशाची? मग तर आपण निर्भयच होतो, कारण आपल्यामधील द्वंद्व नाहीसे होते. सर्व ठिकाणी मीच आहे, तर मग भीती आणि चिंता कशाची? आणि भय तरी कुणाचे करायचे, कारण सर्वत्र मीच भरलेला आहे. मलाच माझी भीती वाटण्याचं काही कारण नाही. म्हणून आपण जेव्हा त्या रामरूपाशी एकरूप होऊन जातो तेव्हा आपल्या मनामधलं द्वंद्व संपून जातं. सर्व ठिकाणी आपल्याला आपणच आहोत असा भास होतो आणि मग आपल्याला कशाची भीती किंवा कशाची चिंता ही राहतच नाही. असा जो माणूस जो स्वस्वरूपामध्ये जाऊन मिळतो तो कसा असतो तर समर्थ म्हणतात, कदा तो जनी पाहताही दिसेना. अर्थात जो त्या स्वरूपामध्ये विलीन होतो तो लोकात देहाने राहतो, समाजामध्येही तो वावरतो, आपणही त्याला पाहतो, पण खऱ्या अर्थाने तो कुणाला दिसत नाही. म्हणजे आपण त्याला खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही. त्याला आपण आपल्यासारखा सामान्य माणूस समजतो, पण तो फार उच्च पदाला पोहोचलेला असतो. आपली वैचारिक आणि आध्यात्मिक पातळी तेवढी उच्च नसते, म्हणून आपण त्याला खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही. तो सदैव आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. म्हणजेच काय तर त्याचे सदा ऐक्य जे असते
ते रामरायाशी असते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भिन्नता, कुठल्या प्रकारचा भेदभाव हा शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. तो सदैव आपल्या स्वस्वरूपामध्येच लीन असल्यामुळे तो देहावर कधी नसतोच. तो विदेही असतो. देह असूनही तो विदेही असतो. आपण त्याला देहरूपात पाहतो, पण त्याच्या अंतःकरणाची जी उच्चता असते ती आपल्याला कधीच कळू शकत नाही. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये म्हणतात, लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये सस्वरूपी, कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. जय जय रघुवीर समर्थ.